हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स निधी आणि आम्ही चाललो खोऱ्यातल्या महादेवाला. ते इतकं खोल आहे ना खाली, दिसतं का? वर चढायला मला दम लागला. आमच्या आई अजून पण कामात माझ्यापेक्षा खूपच फास्ट आहे, कारण नेहमी कामाची सवय. मला दम लागला, मी इतकं मागं पडले त्यांच्या. इथं इतकं खोल आहे ना, हे बघा ती माग दिसायला का? बॅक कॅमेरा करून लावला बाप्पा. तो चढेल इतकं हिरवगार आणि छान होतं ना, इतकं डोळ्याला असं शांतता वाटत होती. मस्त इथं गायी वगैरे चरत होत्या. सगळे महादेवाला जाणारे इतके लोक होते रस्त्याने. कोणी पायी जात होतं, कोणी गाडीवर जात होतं. आणि खूपच हिरवं हिरवं नुसतं बघत राहावं असं वाटत होतं. आणि हे ना प्लेन नव्हता, उंच म्हणजे उंचावर होतो आम्ही. इथं पाणी साचलेलं होतं, त्याच्यामुळं आईन मी आहे ना या रस्त्याने जात होतो. आणि त्यांनी आहे ना इकडून गाडी आणली. आरू माझ्याकडे बघायली मम्मी कुठे आहे म्हणून. यायले ना त्या पाण्याच्या पलीकडून असं वावराव म्हणजे वरून चाललो होतो. मग पाणी असल्यामुळं वरून चढलो आणि असं उतरू लागलो. ते ना पाणी साचलं होतं एका ठिकाणी. तर सरकी ना अलीकडं थोडी बसली होती. मधात छान होती. थोडं बरड असल्यामुळं ना आमच्या सरकीपेक्षा थोडी हाईट मस्त आहे सरकी, इकडं बारीक पण छान वाटत होती. पण इथं बघा किती पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे हे इथून आलं उड्या मारून. धावळा मुरुम आहे इथं पूर्ण. ते आईन ते पोहोचले पण वर. मी शूटिंगच्या नादात थोडं पाठीमागच राहते त्यांच्या. मग शूटिंग घेत चालते, त्याच्यामुळे मागं पडून जाते मी थोडीशी. बेबी शॉट बेबी शॉट. बघा एकदम हिरवळ आहे. आपल्या शहरी दगदगीच्या जीवनापेक्षा आहे ना कधीतरी असं निसर्गरम्य वातावरणात फिरायला पाहिजे. आणि श्रावण महिन्यात आहे ना सगळीकडंच खूप छान हिरवगार असं होऊन जातं. आणि तर खोऱ्यातलं महादेव आहे ना, आम्ही नेहमी कधी कधी जातच असतो. ही तिसरी टर्न आहे आमची जाण्याची. आणि तिकडं खाली आहे ना महादेवाच्या मंदिराच्या खाली बाप इतकं खोल आहे. पण तिथं शूटिंग घ्यायचं मला लक्षच नाही. यांनी मला घरी आल्यावर आठवण करून दिली की तू तिथं पण शूटिंग घ्यायला पाहिजे होते खाली म्हणून. मी म्हटलं तुम्ही तिथं म्हटले नाही मला. आणि माझ्याही लक्षात नाही. इतकं हिरवं आणि छान होतं. आणि आई मला सांगत होते तिथे तळे येत होते ना की आम्ही इथं काम केलेलं आहे, तिथं काम केलेलं आहे. आणि आमटी पण होती डोंगरावर. इतकी आमटी होती ना, आता जे गावाकडे लोक त्यांना माहिती असं ना आमटी काय असती. असं डोंगरावर येतं बघा, आंबट छोटे छोटे असं येतं, त्याला आमटी म्हणतात. आंबट लागतं ते खायला, खूप छान. मी लहानपणी खूप खायचे. आणि ते रस्त्याने आहे ना आम्हाला भुईमुग. इथं फोटो काढत होती एक फॅमिली होती, उतरून फोटो काढणे चालू होते त्यांचे. आणि भुईमुग इतका छान भुईमुग होता ना हा, खूपच भारी. हे बघा एकदम मस्त भुईमुग आलेला आहे तो. सोयाबीन पण माल यावर्षी छान आलेले बरं, मूग ते सगळेच. आणि मोसंब्या पण आता पिकलेले आहे. मोसंब्याचं पण निघणार बघा. माल तर इतके मस्त आहे ना, मोसंब्या मस्त पिकले. मालांची शूटिंग घेत होते मी. सोयाबीन सरकी सगळं वाट आणि भुईमुग. इकडं मुरुमचं इथं आहे ना असं उंच आणि चोपडा रस्ता झालेला होता. एका ठिकाणी मी पडले पण पाय मुरगाळून. असं एकदम चोपडा चप्पल काढून चालायला पाहिजे होतं. आणि ज्यावेळेस शूटिंग घेत होते त्यावेळेस नाही पडले, ज्यावेळेस मोबाईल हातात नव्हता त्यावेळेस मी पडले. इथे ना उंच होतं म्हणजे जाता येत नव्हतं असं गाडीवर डबल सीट, त्याच्यामुळं ते ना एकटे चालले होते वरती. खूपच छान हिरवळ खोले कसे शेत दिसायला मस्त भारी. हरणी मोर इतके राहते ना. मागच्या वेळेस आम्ही गेलतो ना इतक्या हरणी दिसल्या होत्या आम्हाला, खूपच हरणी होत्या. बघा शेत तर इतकं भारी समोरचा व्ह्यू दिसत होता ना, बघतच राहावं वाटत होतं. तिथून येऊसं वाटतच नव्हतं असं. आणि ह्या दिवसात आहे ना भंडारे पण तिथं 3-4 भंडारे होते. जा आले. ऊन
उन्हाने काहीच दिसत नाही. याला आहे ना मोळी म्हणतात. याच्यातून आहे ना निघलं तर सगळं आपलं कीड चालल्या जाते म्हणते. तर आरूला आम्ही 5 वेळाच काढलो याच्यातून. आणि बघा ही ताई आहे ना त्या निघायला त्याच्यातून किती पण जाड माणसं असं निघतो बरं याच्यातून. म्हणजे आपलं मन पवित्र असेल की बघा पिंड. आरूबाई इतकं लक्ष देऊन जे बाप्पा करत होती ना तिला खूपच आवड आहे. बाबासोबत जाते ना रोज सकाळी सकाळी. थांबा एकदा पिंडीची शूटिंग आली. इथं फवारणी चालू होती. झाडं कुठं कुठं तुटले ते बघू लागले मी. हे बघा इथं झाड आहे ना तर कुठं काने झाले तर कुठं लगेच तुटून आले बघा. तर मी नाराज होऊ लागले. तर हे मला म्हणे थोडंफार तुटतच असतात म्हणे ते काही नाही म्हणे एवढं. ते फवारणी करत होते ते कालखट्टा. इथं यांचं औषध मारणं चालू होतं. पूर्ण 5 ते 6 टाक्या लागल्या आम्हाला औषध मारायला. आता ह्यावेळेस सरकी उभारून घेतली. मलाही पहिल्यांदाच कळलं उभारणं म्हणजे त्याला असं माती लावून घेणं जेणेकरून पाऊस वगैरे आल्यावर झाडं पडणार नाही अशा हिशोबाने ते करावं लागतं. मी पण फर्स्ट टाईमच ऐकलं. आणि ते ना औषध मारत होते तिथं. आणि आरूला तिकडं झोपी घातलेलं होतं काकूकडं. ती उठायची पण भीती वाटत होती. आणि मधात जे गवतं आहे ना ते पण उचलले मी काही. आणि मुगाला किती छान शेंगा आल्या. असे घोसाचे घोस मुगाला खूप चांगले शेंगा आल्या सगळ्या मुगाला. सगळ्या याच्यात सरकीत मूग आहे. जरशी अडचण झाली पण शेंगाले भारी आल्या. आता काही ठिकाणी वाळू राहिल्या आणि काही ठिकाणी येऊ राहिल्या. म्हणजे मी जेव्हा जाईन तवा टाकलं ना तिथे बघ तिथं वाळल्या. आणि त्याच्यामुळं आहे ना काही छोटाले झाडं आहे तर काहीच्या शेंगा वाळायल्या काहीला आत्ताच यायल्या. असं चालू आहे म्हणजे ते. आणि भुईमुग तर बापरे भुईमुगचा नाद नाही करायचा. एकदम भारी शेंगा आल्या भुईमुगला. आणि ती विहीर दिसायली ना त्या विहिरीत एक मोठं माकड आणि त्याचं छोटं पिल्लू पडलं. खूप ते असं हे झालं. ते इकडं यांची सरकी पण पाज आमच्या जाऊबाईची किती मस्त झाली. त्या भुईमुग लास्ट जिथपर्यंत भुईमुग आहे ना तिथपर्यंत त्याच्या पुढं त्यांची म्हणजे हे बघा याला बी किती भारी शेंगा आले. काही आज ते हे केलं ना उभारून घेतले नाही पण झाडं मोडले. काही जे असं मधात असं जिथं गर्दा झालेली आहे ना तिथं बरेच असे 10-15 झाडं मोडले. आणि काही इतके उंच झालेले असून ते झाडं मोडले तर कसं तरी वाटलं मला. पण हे म्हणे जाऊ थोडंफार नुकसान तर होतच असतं म्हणे ते करताना. म्हणजे मला एवढं माहिती नाही ना तर मी सुरुवातीपासून ते लावायले हे करायले. हे बघा इथं भुईमुग एव्हा अशा शेंगा झाल्या. भरलेत आता छोटे दाणे त्याच्यात. अजून 20-25 दिवस. आता औषध वगैरे मारून झालं होतं आमचं. खत आम्ही कालच टाकलं होतं. आणि रात्री मुक्कामी इथं गावाकडं राहिलो होतो. आणि आज आहे ना औषध मारलं होतं आम्ही पूर्ण सरकीला. आणि औषध मारणं पाणी पण नव्हतं. पाणी शेंदून औषध मारलं आम्ही विहिरीतून पाणी काढून म्हणजे. आणि गावातून 2 कॅनी आणल्या होत्या. ते सगळं ज्याचं त्याचं नेऊन देऊन आमची घरी यायची तयारी चालली होती आज. हे बघा ही सरकी पण खूप छान आलेली आहे. हे बघा इथं झाडाला आहे ना 2-3 टोमॅटो लागले. आणि इथं बाजीवर आहे ना आमच्या ताईचा मूग. इथं आम्ही निघालो घरी आता जालन्याला जायला. या पांदीनी चाललो. इथे एक कुत्रं येईन बघा आता. कुत्रं कोणाच्या भाकरी घेऊन आलं कनू हे बा.
ह्या पांदिनी ना पूर्ण पळाट्या टाकतो आम्ही. जे उन्हाळ्यात निघतं ना कपास निघून, आणि ते करतडीचे झाड तिथे उगलेले, आणि त्याच्या पलीकडे जी सरकी ना आरूबाईला असा घरचा स्नॅक देत असते मी. कुरडाई तळून दिली तिला आणि मस्त खाती ती कुरडाई, तिला आवडती. पण दुकानातलं देण्यापेक्षा मी घरातच तिला कुरडाई, पापड, सांडई असं काहीतरी तळून देत असते. हे पहा उडदाला उडीद लागला. ते उपास सोडायला मी म्हटलं आता कढीच करावं, भाजीला पण काही नव्हतं. आणि ताक, घरचं ताक हे बघा किती घट्ट आहे, मस्त दही. ते साबुदाण्यासोबत खाईन म्हटलं, साबुदाणाच इतका टेस्टी लागू लागला, नाही खाल्लं मी. तर कढीपत्ता, कोथिंबीर, हे बघा कढी बनवली, पण भात बनवला, पोळ्या बनवल्या.